दरम्यान पश्चिम बंगालच्या या संपूर्ण प्रचारात 3 घडामोडी अशा घडल्या की ज्यांनी प्रचारातील टर्निंग पॉइंट ठरवला। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायनी घोष यांचे एक गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं। हृदय माझे काबा नयन में मदीना या ओळींनी तृणमूलला अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यामध्ये मदत होईल अशी अपेक्षा होती। हृदय माझे काबा नयने मदीना अशा त्या गाण्याच्या ओळी होत्या। निकालानुसार या गाण्यामुळे झालेल्या हिंदू मतांच्या ध्रुवीकरणानं भाजपचा बंगालमधला सत्तेचा मार्ग मोकळा केला। खासदार घोष यांनी बांगलादेशी कवी अब्दुल रहमान बोयाती यांचे एक प्रसिद्ध लोकगीत गायलं होतं। सायनी घोष यांच्या या गाण्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याला प्रत्युत्तर देताना बंगालची ओळख काबाशी नाही तर माता कालीशी आहे असं म्हटलेलं आहे। मुर्शिद जार शोक तार किशोर भावना আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা। प्रचारामध्ये एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शनं झाली आणि तेव्हा एक भगवाधारी वृद्ध व्यक्ती राष्ट्रीय ध्वज घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते। पोलिसांनी त्यांच्यावरती वॉटर कॅननचा मारा केला। त्यावर त्यांनी पोलिसांना हातात बांगड्या भरा असं खुणावत आव्हान दिलेलं होतं। हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रचार काळामध्ये व्हायरल झालेला होता। तर ममता बॅनर्जी यांचं एक भाषणही या प्रचार काळात चर्चेचा विषय झालं। मी आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात, नाहीतर एक कम्युनिटी अशी आहे जी लगेच तुमच्या विरोधात एकत्र येईल आणि काही सेकंदात तुमचा नाश होईल असं ममता बॅनर्जी म्हणाला। हा व्हिडिओ बंगाली भाषेतला होता। या भाषणावरून बंगाली माणसांमध्ये कमालीचा रोष पसरला। আমরা আছি বলে না আপনারা সবাই ভালো আছেন, আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে 1 সেকেন্ড লাগবে। একটা কমিউনিটি যখন জোট বাঁধে না ঘিরে ফেললে 1 সেকেন্ডে দেবে একদম 12টা বাজিয়ে। আমরা আছি বলে না আপনারা সবাই ভালো আছেন, আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে 1 সেকেন্ড লাগবে। একটা কমিউনিটি যখন জোট বাঁধে না। आणि या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, बंगाली अस्मिता, लांगुल चालन आणि आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये जे काही घडलं ते या सगळ्याचा या प्रचारावरती कसा परिणाम झाला आणि हे महत्त्वाचे टर्निंग पॉइंट का ठरले? नक्कीच हे जे सर्व मुद्दे आहेत ते प्रचारादरम्यान वापरले गेले। ममता बॅनर्जी यांचा जो भाषण होता तो नक्कीच जे बहुसंख्येने हिंदू आहेत त्यांना कुठेतरी चोट पोहोचवणारा होता। कारण ममता बॅनर्जी यांनी एका समुदायाचा उल्लेख करत त्या समुदायापासून तुमचे रक्षण आमच्या या ठिकाणच्या उपस्थितीमुळे आहे अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं होतं। SIR विरोधात मार्च महिन्यामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यात येत होत्या आणि त्या सभेच्या मंचावरून ममता बॅनर्जी यांनी तो वक्तव्य केलेला होता। दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका मेडिकल स्टुडंट सोबत बलात्काराची घटना घडली होती। त्याच्यामध्ये तृणमूलच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोपींमध्ये नाव आला होता आणि तेव्हा पोलिसांनी कारवाई ठोसपणे केली नाही, म्हणून निषेध म्हणून अनेक आंदोलन पश्चिम बंगालमध्ये खास करून कोलकातामध्ये झाले होते। महिलांनी विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि तेव्हा एका भगवा वस्त्रधारी वृद्धाचा जो व्हिडिओ आपण आता दाखवतोय तो तेव्हाची ती घटना आहे आणि तो मुद्दा पण बंगालमध्ये मोठ्या सामान्यांचा रोष निर्माण करणारा झाला होता। याच मुद्द्याला हाताशी धरून यंदा पाणीहाटी नावाचा जो मतदारसंघ आहे तिथून आरजी कार मेडिकल कॉलेजमधील जी बलात्कार पीडित तरुणी होती तिच्या आईला भाजपनं उमेदवारी दिली होती आणि त्या पण काल जिंकून आलेल्या आहेत। मोठ्या मताधिक्याने त्या जिंकून आलेल्या आहेत, रत्ना देबनाथ। त्यामुळे भाजपनं तृणमूल काँग्रेसच्या ज्या काही चुका गेल्या काही महिन्यात काही वर्षात झाल्या त्या प्रत्येक मुद्द्याची आठवण रीतसरपणे मतदारांना निवडणुकीच्या काळामध्ये करून दिली आणि त्याचे परिणाम असे झाले की तृणमूल काँग्रेस फक्त सत्तेतूनच बाहेर झाला नाही तर 206 पर्यंत भाजपची मजल जी आहे ती पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये गेलेली आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पश्चिम बंगालच्या या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रचारामध्ये टर्निंग पॉइंट ठरलेले हे महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत।
শীত যার সখা তার কিসের ভাবনা আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা ওদের বল তুলে আপনারা সবাই ভালো আছেন? আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে, 1 সেকেন্ড লাগবে। একটা কমিউনিটি যখন জোট বাঁধে না, ঘিরে ফেললে 1 সেকেন্ডে দেবে একদম 12টা বাজিয়ে। আমরা আছি বলে না আপনারা সবাই ভালো আছেন। আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে, 1 সেকেंड लागবে একটা। तर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं विक्रमी विजय मिळवला। भाजपनं योजनाबद्धरित्या प्रचार करून ही विजयश्री खेचून आणली। एबीपी नेटवर्कनं या विजयाचं विश्लेषण करताना इनसाइड स्टोरी शोधून काढली आणि त्यातले 9 फॅक्टर हे विजयश्री खेचून आणणारे निर्णायक ठरले, बंगाली मतदारांवर प्रभाव पाडणारे ठरले। मतांचं ध्रुवीकरण, प्रस्थापित विरोधी लाट, भाजपचं मायक्रो मॅनेजमेंट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ, यासोबतच महिला सुरक्षा, भद्रलोकनं दाखवलेला विश्वास असे महत्त्वाचे फॅक्टर भाजपच्या विजयाचे केंद्रबिंदू झाले। तर पश्चिम बंगालच्या निकालाचं विश्लेषण करताना 9 मुद्दे प्रामुख्याने समोर येतात।